टेन्शन कमी होतो, एक ॲम्बियन्स क्रिएट होतो प्रिपरेशनचा. खूपदा आपण जे वाचतो ते आठवत नाही, पण आपल्या मित्रांनी काहीतरी सांगितलं असतं, अरे हे झालं माहिती आहे का, ते कधी कधी एक्झाममध्ये लक्षात येऊन जातो. किंवा कॉन्स्टंट म्हणजे माझ्यासारखे लोक जे स्विच ऑफ करून टाकतात 10 दिवसानंतर अभ्यासाला, कॉन्स्टंटली जेव्हा डोक्यावर कोणी दाखवत असतं की हे बघ, हे कर, हे कर, हे कर, थोडा थोडा आत जातोस. ते सगळे कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस आहेत क्लासला. पण स्पून फिटिंग कुठेच मिळत नाही, तुम्हाला पण नाही मिळणार. शेवटी तुम्ही एक्झाम देता क्लिअर व्हायला, तुम्ही क्लास पण लावता क्लिअर व्हायला. जर कोणाला खरंच रोमॅन्टिक इल्युजन्स आहेत की मी ह्या सब्जेक्टमध्ये सगळ्यात चांगला स्टुडंट बनेल किंवा सगळ्यात सही पॉलिटिकल सायंटिस्ट ऑफ इंडिया बनेल, PhD करा, UPSC देऊ नका. कारण की तुमचे लेवल्स खूप वेगळे आहेत एक्झामचे आणि त्या सब्जेक्टचे नॉलेजचे. तर जर पिक करायचं असेल, आय होप तुम्हाला अशी सिच्युएशन येणार नाही, तरी सेल्फ स्टडी इज ऑलवेज द थिंग विच शुड बी पिक फॉर अ सिम्पल रिझन. कारण की एक्झाम तुम्ही स्वतः देणार आहे. जे तुम्हाला लेक्चर करतायत क्लासमध्ये ते ऑलरेडी क्लिअर झालेले आहेत, त्यांनी चांगलं काम केलं आहे क्लिअर होऊन. त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असेल. मे बी त्यांची जोकमधनं तुम्ही दोन चार दिवस, कधी कधी 2-4 आठवडे वर्थ ऑफ टाईम वाचू शकणार. हे नाही वाचायचं, हे वाचायचं, ते काय असू द्या, पण शेवटी करायचं तुम्हाला आहे. त्यांचं ऐका, स्वतःचं करा, तेवढंच. Newspaper and magazine. What is the importance of internet and how can we use for more benefit? Internet is a very beautiful thing here. Newspaper and magazine both are available online in the complete editions also. So if somebody wants to, he cannot touch a newspaper and magazine, copy paste everything from the internet, from the newspaper and magazine's online edition. All of the magazines and the newspapers today have online editions, and paste it. राडिओ टिप्स एक पण आउटलुक मिळत नाही, पण आउटलुकच्या आर्काईव्समध्ये आहे. यू कॅन ॲक्सेस आर्काईव्स. 1998चा पेपर आय कॅन फाइंड ऑनलाईन. इफ आय वॉन्ट टू रीड अबाउट जर्मन वॉलचा ब्रेकिंग डाऊन किंवा युनिफिकेशन ऑफ जर्मनी, द सेकंड टाइम राउंड, नॉट द फर्स्ट युनिफिकेशन ऑफ जर्मनी, आय कॅन गो बॅक ऑनलाईन. आय कॅन यूज वॉट एव्हर रिसोर्सेस देर ॲट माय डिस्पोजल अँड आय कॅन गेट इट देअर. इंटरनेट सेव्स यू अ लॉट ऑफ टाईम, अ लॉट ऑफ एफर्ट. माझ्यासारखे लोक न्यूजपेपरमधनं मॅन्युअल नोट्स काढतात. त्यांच्यासाठी जरी म्हणजे खूप सारे लोक IT फील्डचे असतात एक्झाममध्ये, हू आर कम्फर्टेबल विथ द कीपॅड अँड नॉट द पेन अँड नोटबुक. इफ यू आर कम्फर्टेबल रीडिंग फ्रॉम अ मॉनिटर स्क्रीन or taking a printout and reading from that paper, there is no reason you cannot substitute newspaper and magazine reading completely by reading online. But विकिपीडियामध्ये एक खूप चांगला केस झाला होता की एक जर्नलिझमचा स्टुडंट होता UK मध्ये, ऑक्सफर्डमध्ये. त्यांनी एक पॉप्युलर पर्सनॅलिटीच्या डेथनंतर विकिपीडियामध्ये स्वतःचा आर्टिकल कॉन्ट्रीब्यूट केला आणि शी वॉज अ म्युझिशियन, समबडी इन द म्युझिकल फील्ड, आणि काहीतरी कोट टाकून दिला, इवन इन माय ड्रीम्स आय फील द वर्ल्ड इज अलाइव्ह विथ अ म्युझिकल मेलोडी ऑफ सॉर्ट्स अँड सो ऑन अँड सो फॉर्थ. पुढच्या दिवशी त्यांनी बघितलं की सगळ्या पेपरशी तो कोट प्रिंट केला आहे. त्यांना खूप भारी वाटलं ओबिच्युअरीमध्ये तो प्रिंट करायला. ठीक आहे, त्यांनी आपला स्वतःचा थिसिस काढला ऑक्सफर्डमध्ये. ही एक गोष्ट की मी विकिपीडियामध्ये हा टाकला, मी टाकला, आणि ते ऑल द पेपर फ्रॉम द गार्डियन टू द टाइम्स टू एव्हरी पेपर प्रिंटेड. खूप चांगला कोट बनवून ठेवला त्यांनी. आणि हे कसं आलं, अनफॉर्च्युनेटली फॉर द स्टुडंट त्याला फेल करून टाकला कॉलेजमध्ये, बिकॉज दिस वॉज बियॉन्ड द स्कोप ऑफ हिस प्रोजेक्ट. पण ही प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे कारण की इंटरनेटमध्ये काहीही मिळतं, काहीही. खालिस्तान ऑर्गनायझेशनची आत्ता पण ॲक्टिव्ह मेंबरशिप आणि सगळं काही ट्रेसेबल आहे. व्हॉट यू यूज फ्रॉम द इंटरनेट, व्हॉट सोर्स यू यूज, हाऊ ऑथेंटिक इट इज, हे सगळं क्रॉस चेक करणं इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी अगेन. ठीक आहे, यू कॅन फाइंड एनिथिंग फ्रॉम हाऊ टू मेक अ बॉम्ब आउट ऑफ फर्टिलायझर टू हाऊ टू डिफ्यूज अ बॉम्ब ऑन इट. What you pick and what you read is your local. The internet is a very important tool, not only for your mains but prelims, also your optionals. खूप चांगला टूल आहे and I would suggest everybody to use it to the maximum. कारण की tomorrow as part of your job as administrators, you will come into that interface a lot, where you will have to use internet and only internet to get you places and do work. So you can keep pace with moving time, you can keep pace with changing time also. यूज द इंटरनेट. बट माझ्यासारखं कोणी असेल जे एवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्याला पेपरच आवडतो आणि ऑनलाईन एडिशन एवढं आवडत नाही, ॲटलीस्ट जिथपर्यंत त्याच्या हातात पेपर आहे तिथपर्यंत तो ही कॅन रिफ्रेन ओनली द ओल्डर आर्काइव्स ही कॅन सर्च अँड स्टफ. सर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 240 होतं आणि मित्राला 20. काय ते चुकलं त्याचं आणि तुमचा काय फायदा किंवा त्याच्या डूज अँड डोंट्स अबाउट इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू त्याचा मी अटेंड नाही केला. मला फक्त त्यांनी बाहेर येऊन जे सांगितलं तेवढाच कळलं नाही. तर तो कुठे चुकला आणि तो चुकला की नाही हे मला माहीत नाही, खरं सांगतो.
मी काय केलं हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि माझा इंटरव्ह्यूमध्ये मी कुठला मॉक इंटरव्ह्यू घेतला नाही पहिलं तर, कारण की मला गरज नाही वाटली. मी जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये गेलो मी असाचं असं होतं, खूप सारे डूज अँड डोंट सगळीकडे लिस्टेड आहेत. एक दोन मी पण सर्च करून बघितलं, मला पण दिसते, पण ते वाटलं नाही मला वाचायचं. एक असतो डोंट यूज नो अँड 2-4दा सॉरी म्हणा, मग सॉरी नका म्हणू, आणि ते सगळे असतात. बट ऑल ऑफ दिस आय डिड नॉट फॉलो. मला जसं वाटलं, जे आन्सर वाटलं मी तसं सांगितलं. खूप सारे इश्यूज, माझा फॉरेन सर्व्हिस होता फर्स्ट प्रिफरन्स म्हणून, माझा सगळे इंटरव्ह्यू फॉरेन सर्व्हिसेस आणि त्याच्यावरच होता मॅक्झिमम इंटरव्ह्यू. आणि माझ्या हिशोबाने तरी वेन यू गो टू अन इंटरव्ह्यू दे सी इफ यू आर फिट इनफ टू फिट अ रोल विच यू हॅव चोजन फॉर युअर सेल्फ अँड दॅट्स इट. म्हणजे 20 वर्षानंतर इफ आय एम अ फॉरेन सर्व्हिस ऑप्टी कॅन आय बी अ डिप्लोमॅट फॉर द कंट्री. जर मी डिप्लोमॅटच्या पोस्टसाठी अप्लाय करतो आहे अँड आय डोंट स्पीक लाईक अ डिप्लोमॅट, आय डोंट अप्रिशिएट बोथ साईड्स ऑफ द पॉईंट, आय मीन जर मी फक्त सांगतो आहे की चायना आपल्याला अटॅक करेल आणि हे बघत नाही की इक्वल अपॉर्च्युनिटी असते इंडियाकडे पीस आणि स्टेबिलिटी मेंटेन करायची, तर चुकीचं आहे. देन आय एम मेकिंग अ मिस्टेक. ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ टुमॉरो, इफ यू कॅनॉट टेक इन टू कॉन्फिडन्स पीपल, किंवा इफ यू कॅनॉट असोसिएट विथ, मोस्टली फॉर अर्बन स्टुडंट्स अ प्रॉब्लेम कम्स विथ द फार्मिंग क्लास, विथ द लोअर क्लास ऑफ द सोसायटी who have not seen those, that is a problem. And invertedly, if you are so people centric that उद्या तुम्हाला सांगितलं डिमॉलिशन ड्राईव्ह करा कारण की रोड वायडिंग करायचं आहे आणि तुमच्यात करायची तेवढी कॅपॅसिटी नसली, दॅट अगेन इज अ ड्रॉबॅक. सो वॉट एव्हर यू चूज फॉर युअर सेल्फ. खूप लोकांना डिफरंट आवडतात, खूप सारे लोक IRS ऑप्शन पहिले टाकतात. मेक युअर सेल्फ अप टू दॅट स्टँडर्ड. मेक युअर सेल्फ इतकं चांगलं करा स्वतःला की तुम्हाला काही प्रॉब्लेमच नको असायला इंटरव्ह्यूमध्ये. तुमच्या हातात तुमचा मेन्स फॉर्म असतो, जेव्हा तुम्ही मेन्सला अप्लाय करतात तेव्हा एक कॉपी काढून ठेवा. एक वर्ड त्याच्यात तुम्ही फिल केलं आहे ते नोट करून ठेवा. माझ्या ॲड्रेसवरती जे लँडमार्क दिलं होतं त्याच्या नावावरती तसे पण क्वेश्चन असतात. ते ॲट द एंड ऑफ द डे यू आर फेसिंग अ पॅनल विच इज इंटरव्ह्यूइंग स्टुडंट्स फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हनिंग फॉर अराउंड अ मंथ. जे रिसेंट इश्यूज असतात रेलेव्हन्सचे ते मोजले 5-6 असतात. ते विचारून दमून जातात. मे बी तुमच्या टर्न येईल तेव्हा त्यांना काहीतरी नवीन शोधायची इच्छा होईल की आता मी हे बघू का, की ह्याला हे माहिती का ते माहितीची काय असू दे. एक क्वेश्चन विचारून एक आन्सर किती ऐकणार ना तुम्ही. तेव्हा तुमच्या मेन्स फॉर्म एक्स्ट्रीमली वाईटल असतो, कारण की दॅट इज द फर्स्ट स्टेप इन देअर क्वेश्चनिंग. तुमचा मेन्स फॉर्म त्याची एक कॉपी नक्की ठेवावं आणि एकदा रिवाईज करून दर एक गोष्ट तुम्ही जे हॉबी टाकतात सगळं अप टू स्क्रॅच आणा, नॉट स्क्रॅच अकॉर्डिंग टू यू, अकॉर्डिंग टू दॅम मिनिमम लेवल्स. मी एक लेडीला गेलो होतो, एक IAS लेडी, कल्पना राव म्हणून. त्यांच्याशी माझं इन्फॉर्मल डिस्कशन झाला 1 वीक बिफोर द इंटरव्ह्यू. आणि मी प्रिपेअर्ड नव्हतो, मी असं जनरली ॲज अ फ्रेंडशिप असं गेलो होतो. त्यांनी मला 2-3 प्रश्न असं विचारले, तुला काय वाटतं? आणि मी खरोखर जसं मला वाटतं तसं आन्सर करून टाकलं. मग त्यांनी मला सांगितलं की जर तू हा इंटरव्ह्यूमध्ये गेला असता काय झालं असतं. आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम 1 वीक बिफोर माय इंटरव्ह्यू मला रिअलायझेशन आली की मी माझ्या इंटरव्ह्यूसाठी मेंटली साईक्ड नाही आहे. साईक्ड अप इज रेडी टू टेक द फील्ड. आपण दरवेळेस बघतो 4 वर्षात एकदा वर्ल्ड कप असतो, एक टीम खूप चांगली खेळते फायनलमध्ये आणि आपलीसारखी टीम खूप, यावेळेस आपण जिंकलं आहे तरी आपलीसारखी टीम खूप कसं तरी परफॉर्म करून हारते का. ती एक हॅबिट, ही सेन्स ऑफ ओकेजन आणि परफॉर्मन्स अंडर प्रेशर हे ओव्हरनाईट येत नाही. याच्यासाठी आधीपासनं त्या झोनमध्ये असावं लागतं की आधीपासनं माझा इंटरव्ह्यू येईल. आणि परत इंट्रोस्पेक्शन, यू विल नॉट बी एबल टू आन्सर एव्हरीथिंग इन अ इंटरव्ह्यू. मॅक्सिमम क्वेश्चन प्रॉब्ली यू विल से आय डोंट नो. प्रॉब्लेम काय असतं मुलांसोबत, 2 क्वेश्चन आय डोंट नो, 3 क्वेश्चन आय डोंट नो, 5 क्वेश्चन आय डोंट नो. 6व्या त्यांना वाटतं आपला इंटरव्ह्यू खूप घाण जातो आहे, काहीतरी फेकून देतात. ही एक हॅबिट खूप घाण असते. कारण की ते जेव्हा तुम्हाला विचारतात त्यांना 35-40 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, त्यांना सगळं माहिती असतं. लिटरली नसेल माहिती तरी प्रिझ्युम करून घ्या त्यांना सगळं माहिती आहे. जिथपर्यंत माहिती आहे सांगा, हो बाबा माहिती. जेव्हा नाही माहिती तर सांगू नका. यू विल गेट कॉट आउट बट दे विल नेव्हर गेट कॉट आउट. त्यांना काही माहिती नसेल तर ते नुसतं असं करत असेल, त्यांना कोणी मार्क देते, तुम्हाला मार्क देतात लोक. आणि एस्पेशली बरं सगळा टॉपिक आला, मराठी मीडियमचे जे लोक असणार आहेत इंटरव्ह्यूमध्ये, महाराष्ट्रीयन आता सध्या तरी कोणीच नाही आहे पॅनलमध्ये. असला जरी तरी एक इंटरप्रेटर साईडमध्ये तुम्हाला स्पेशली देतील ते की तुमचे आन्सर्स तो ट्रान्सलेट करून सांगतो, त्यांचे क्वेश्चन पण तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतो. एक ॲडव्हान्टेज, एक डिसॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज हा असतो की दर क्वेश्चनला तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेऊ शकता. आय एम शुअर मॅक्झिमम इकडे बसले सगळ्यांना इंग्लिश चांगलाच कळतो.
पण तरी जेव्हा तो सांगतो ट्रान्सलेट करून मला एक एक क्वेश्चनला इनव्हॅल्युएबल 10 सेकंड्स एक्स्ट्रा मिळतात. त्याच्यात मी एकदा आन्सर फ्रेम करेल, एकदा मेंटली चेक करेल की कुठला साईड चांगला आहे किंवा काय एखादे वर्ड यूज नाही करणार ज्याच्याने मी असं चुकीचं इम्प्रेशन देतो किंवा काय. ते 10 सेकंड्सचा टाईम खूप मोठा प्लस पॉईंट असतो. ते तुम्हाला कळेल जेव्हा रॅपिड फायर इंटरव्ह्यू तुमचा चालू असेल तेव्हा 10 सेकंड्स खूप महत्त्वाचा असतो. ड्रॉबॅक काय असतो की खूपदा तुम्हाला जे सांगायचं आहे तो इंटरप्रेटर त्याला हलका असा मॉडिफाय करून सांगतो इंग्लिशमध्ये. आणि खूपदा मुलं पिक पण करतात की अरे आपला आन्सर असाचा असं सांगत मी त्याला पॉलिश करतो आहे किंवा त्याला मॉडिफाय करतो आहे. ह्या पॉईंट ऑफ टाईममध्ये 2 टाईपचे लोक असतात. एक ठरवून घेतात त्याला की नाही मी असं नाही सांगितलं आहे, तुम्ही त्याला चेंज करताय, तुम्ही प्लीज असं सांगा. किंवा कधी असं पण होऊ शकतो की तो एक इंग्लिश वर्ड वापरतो ज्याचा खूप वेग मिनिंग आहे, तुम्हाला जास्त स्पेसिफिक इंग्लिश वर्ड माहिती आहे त्याच्यासाठी. अशा टाईममध्ये खूप लोक गप्पा बसतात. आणि दुसरा टाईप असतो जे सांगतात नाही हा वर्ड बेटर आहे त्याच्यासाठी तुम्ही हा वापरा. ही एक गोष्ट असताना खूपदा इंटरप्रेटर आपलाच लावतो फक्त हा बघायला की तुमच्या लेवलचा ऑनेस्टी काय आहे. पुष्कळ टाईम्स कॅन्डिडेट्स बसलेले असतात की अरे बाबा तो सांगतो ना चांगला, आपल्यापेक्षा चांगला तो सांगतो तोच देईल आपल्याला एक्स्ट्रा 10 मार्क मिळते. नाही, तो तुमचा मित्र नाही, तो त्यांचा मित्र आहे. तुम्हाला जर कळतोय की तो एक्स्ट्रा सांगतोय किंवा कमी सांगतोय, तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे, तुम्हाला फुल राईट आहे त्याला थांबवून सांगावं की अरे बाबा हे असं नाही आहे, मी असं सांगितलं प्लीज असं सांग. किंवा हिंदीमध्ये बोला किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला एकदाच मिळेल आन्सर करायला, तेव्हा गप्पा बसून नंतर डिपेंड करण्यात काय उपयोग नसतो. इट इज बेटर टू अपियर मोर पर्टिक्युलर इन द इंटरव्ह्यू दॅन टू अपियर डम. आणि खूपदा इंटरप्रिटर जेव्हा असतो तेव्हा जे निगेटिव्ह पार्ट असतं इंटरप्रिटरचा ते स्ट्राईक नाही होत मुलांना. आणि खूपदा मुलं रिलॅक्स होऊन जातात की तो जास्त चांगला सांगतो इंग्लिशमध्ये. आणि नॅचरली त्यांना इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी नसते, त्यांना असं वाटतं फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलल्यावर की अरे बापरे हा भारी बोलतोय, तो काही बोलत असेल तो भारी बोलतोय. तर ही एक गोष्ट प्लीज खूप केअरफुल राहा. तुमचे आन्सर्स तुमचेच असले पाहिजे आणि इंटरप्रिटरने तसंच कन्वे करायला पाहिजे. आणि क्वेश्चन्स पण कळलं नाही ना, त्यांनी स्ट्रगल केल्या वर्डसाठी 2दा सांगा 4दा सांगा नाही कळलं मला तुम्ही कळ. आणि असं पण होतं खूपदा की ते लोक क्वेश्चनच चेंज करून टाकतात, त्याच्याने निगेटिव्ह मार्क्स येत नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला कळलं नाही की दुसरा प्रश्न विचारतील. पण अर्धवट कळून घेऊन तुम्ही काहीतरी दुसराच सांगाल तर मार्क्स तुमचे जातात. तर डूजच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला मेन्स फॉर्म परफेक्ट करा. एक एक कॉमा फुलस्टॉप तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे. या तर 400 मीटर रिले कोणी रेस असेल तर आपल्या 400 मीटरमध्ये कोणी डोप टेस्ट फेल झाला, का डोप टेस्ट फेल झाला सगळं माहिती असलं पाहिजे. काय सबस्टन्स त्यांनी यूज केला, कशासाठी फेल झाला तेही असलं पाहिजे. आता डिस्कशनमध्ये की फक्त ॲथलीट आणि कोचला पण सांगायला पाहिजे बॅन, तर कोचच्या पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. कोच पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुम्हाला हे पण सांगता यायला पाहिजे की कोच फक्त कोच करतो, जर कोचच्या पाठीमागे कोणी घेतलं सबस्टन्स अब्यूज केलं तर कोचला बॅन करणं फेअर नाही आहे, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. हा असा इंटरव्ह्यू पुढे जातो. तुमचा फर्स्ट आन्सर मेन्स फॉर्मवर असतो, तुमच्या आन्सरवरती ते डीप 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 जाऊन अजून विचारत राहतील जिथपर्यंत आय डोंट नो येतो. आणि आय डोंट नो सगळ्यांचा येतोच. आय डोंट नो सांगण्यात काय लाज नसते किंवा असं नसतं की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. जिथपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू स्टेजला येता तिथपर्यंत तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन, डेप्थ ऑफ नॉलेज सगळं टेस्ट झालं असतं. ते ॲडमिट करून घेतात, वी हॅव टेस्टेड. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इट्स अ टेस्ट ऑफ पर्सनॅलिटी. आणि पर्सनॅलिटी ही एक गोष्ट आहे ज्याला डिफाईन करणं किंवा क्लीन सेगमेंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणं खूप अवघड असते आणि अवघड असतं. तुमच्यावर असतं तुम्ही कसं तुमच्या पर्सनॅलिटीला मोल्ड करता, तुम्ही कसं. इट इज आफ्टर ऑल अ प्रोसिजर वेर यू सेल युअर सेल्फ. तुम्हाला त्यांना दाखवायचं की तुम्ही एवढे चांगले आहात ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे. ते तुम्ही कसं करता ते तुमच्यावर आहे. मेन्स फॉर्म पक्का ठेवा. दुसरा एक कॉन्फिडन्सचा जे एक पार्ट असतो. असं खूप लोक म्हणतात जेवढा कॉन्फिडेंटली तुम्ही इंटरव्ह्यूच्या आत जाता तेवढा तुम्हाला मार्क्स मिळतात. मला माहिती नाही याच्यात काय खरं आहे काय खोटं आहे, पण त्या एक आठवडा आधी माझा जो एक्सपिरियन्स झाला होता त्याच्याने मी एवढा डिस्ट्रॅक्ट होतो की मी खूप रागात गेलो ॲक्च्युली इंटरव्ह्यूमध्ये की त्या मॅमला दुसराच काहीतरी वाटलं, मला दुसराच काहीतरी सांगायचं होतं, कारण की मी मेंटली साईडअप नव्हतो. यावेळेस काहीच होऊ दे, यावेळेस काही चूक नाही करणार आहे. इन दिस इंटरव्ह्यू आय विल से एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. कसेही मार्क येऊ द्या मला, बट आय विल बी माय सेल्फ. यावेळेस मार्क नाही आले तर पुढच्या वेळेस बघू काय चेंज करायचं आहे. आणि यावेळेस येऊन गेले मार्क तर काही चेंज करायची गरज नसते. ऐकू येतो एसे रायटिंगसाठी काय मटेरियल एसेसाठी काय मटेरियल नसतोच. मी तेच म्हणतो ना, एसेसाठी बघा एसेचा एक वेगळाच रोल आहे हा एक्झाममध्ये. तुमचे सगळे आन्सर्स एसे टाईपचेच असतात मेन्समध्ये, तरी 200 मार्काचा एसे तुम्हाला देतात. का देतात? कारण की त्यांना असं काहीतरी बघायचं आहे ते तुम्ही मेन्समध्ये नाही म्हणजे उरलेल्या पेपरमध्ये दाखवत नाही.
तुम्ही असा कुठला सोर्स वापरणार जे तुम्ही उरलेल्या पेपरसाठी वापरत नाही, असा कुठला सोर्सच नाही. इन जनरल जे एडिटरचा प्रॉब्लेम असतो ते तुमच्यासोबत पण असतो की मेन आन्सर मला 600 वर्ड्स 500 वर्ड्स 400 वर्डमध्ये लिहायचं आहे, मी स्वतःला एक्सप्रेस नाही करू शकत. एसेमध्ये तुम्हाला ते काढून देतात वर्ड लिमिट आणि 3 तास देतात आणि कोणी पण इकडे 2 तासपेक्षा जास्त लिहिणारे नसेलच, किती पण स्लो स्पीड असतो. लोक सांगतात एसेसाठी 1000 वर्ड्स 900 वर्ड्स हे असा लिमिट असला पाहिजे नॉर्मली. माझा एसे 4600 वर्ड्सचा होता आणि सप्लिमेंट एवढी मोठी डायरी झाली होती त्याची, पण मला काही कमी मार्क नाही पडले त्यापेक्षा. तर मला माहीत नाही लोक जे म्हणतात ते किती करेक्ट असतं आणि किती नाही. माझा ॲटिट्यूडच होता की मी करून बघेन मगच मी विश्वास करेन. माझा सोर्स काय होता मी तुम्हाला सांगितलं. ते 1 दिवस आधी मी तो छोटासा वाटिका वाचला की तो कोण देणार आणि 200 मार्काचा एसे आला आणि मी जे बाबांना सांगत होतो की कोण देणार आहे मी मोरऑललेस त्याच्यावरच एसे डेव्हलप केला. त्याच्यात एक वर्ड होता ट्रेडिशनल म्हणजे खूप वर्षांनी जे चालू असतो. माझा ऑप्शनल हिस्ट्री होता, मला माहिती होतं खूप वर्षांनी इंडियामध्ये काय चालू आहे, मी लिहून आलो तिकडे आणि मला मार्क आले. एसेमध्ये तुम्ही काय लिहिता ते त्याच्यावर डिपेंड करतो की तुम्ही विचार काय करता. जर तुमचे स्वतःचे विचार चांगले असतील तर मार्क्स चांगले असतील. जर तुमचे चांगले विचार नाही आहे तर तो विचार चांगले कसा करावा याचा आन्सर माझ्याकडे नाही आहे. तुम्हाला जितके सोर्सेस आहेत तेवढी चांगली गोष्ट आहे. दर एक सोर्समध्ये काहीतरी नवीन असतं शिकायचं. एक पॉईंट तुम्ही कुठून लक्षात ठेवता आणि एवढा लिहिला मी तरी मला 10-12 पॉईंट उरले होते मागे नोट केलेले मी जे मी सोडून दिले एसेमध्ये, कारण की खूप जास्त होत होते. तर कुठून तुम्ही काय पिक करता ते तुम्हाला नंतर माहिती नसतं. जर तुम्ही मला एक्झॅक्टली पिन पॉईंट करायला सांगितलं की हा पॉईंट कुठून आला मी सांगू नाही शकणार, कारण की इतकं डायनॅमिक असतं तुमचं प्रिपरेशन ॲम्बियन्स की मी जेव्हा वाचायचो न्यूज ऑन करून वाचायचो न्यूजपेपरवर, तर डबल इनपुट होता मला की जे मी लिहिलं ते न्यूजवरनं वाचलं की मी न्यूजवरनं ऐकलं की न्यूजपेपरमधनं वाचलं ते मला माहीत नाही. तसं असतं. सोर्स जेवढा टाईम कन्स्ट्रेंटला तुम्ही रिस्पेक्ट करून वापरू शकता तेवढा चांगला आहे. आणि जर अशी गोष्ट आहे की तुमचे ऑप्शनल कंप्लीट नाही आहेत, तुमची GSचा काही अभ्यास झाला नाही आहे आणि तुम्ही एसेला प्रिपेअर करतायत, पण ते पण चुकीची स्ट्रॅटेजी, ते तुम्ही करू नाही शकत. यू हॅव टू बॅलन्स एव्हरीथिंग. म्हणून मी म्हटलं इट विल टेस्ट एव्हरीबडी अँड टू द लिमिट. सगळ्यांना बॅलन्स करावा लागतो, तुम्हाला पण करावा लागणार आहे. सोर्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, इंटरनेट आणि मोस्ट ऑफ ऑल युअर ओन थॉट. ते 3 तास का देतात की 1 तास तुम्ही तिकडे बसा, फक्त विचार करा. फक्त विचार करा की तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कळेल की जे एक तास नंतरचे जे विचार असतो ना ते काहीतरी युनिकच असतो, कारण की ते तुमचा असतो. ते कुठला न्यूजपेपर एडिटर किंवा TV अँकरचा नसतो. आणि माझ्यासारखं नको करू, कारण की मी असं बसून विचार करत होतो काय लिहावं. हाफ अन आवर नंतर मी डोळे उघडून बघितलं सगळं लिहित होतं एकदम चांगल्या फ्लोमध्ये. मग मला टेन्शन आलं की सगळं लिहितात मी लिहित नाही, म्हणून मी लिहायला सुरू केलं हाफ अन आवरमध्येच. हाफ अन आवर लेटर माझा पेपर वॉज ओव्हर. हाफ नाही 1 तास 1.5 तासात माझा पेपर संपला, पण सगळे लिहितच होते. आणि मग मला स्ट्राईक झाला की दुसरे लिहित होते यांच्या टेन्शन घेऊन मी माझा एसे लवकर सुरू केला आणि त्याच्याआधी माझ्या एसेची क्वालिटी किती वाईट किंवा किती चांगली झाली मला माहीत नाही, पण अफेक्ट नक्की झाली. ती एक चूक नका करू, कारण की मला माहिती होता वेळ असेल तरी तो एक्झामचा जे प्रेशर असतो ना ते मला घेता नाही आलं. तर मी तुम्हाला आता सांगतोय तुम्ही एक्सपेक्ट कराल तरी थोडे लोक घेऊ शकाल, थोडे लोकांना माझ्यासारखा परत प्रॉब्लेम येईल. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 3 तास आणि एक एसे एकदम आरामात संपतो. खूप सारे लोक 6 पेजेस लिहितात, 6 किंवा 8 पेजेस लिहितात छोटी हँडरायटिंगमध्ये. माझी मोठी हँडरायटिंग आहे, त्यांच्यासाठी 40 मिनिट्स आर इनफ. तर लिटरली 2 तास 2-2.5 तास आहे तुमच्याकडे विचार करायला. तो विचार करा, स्वतःचे विचार लिहा आणि मग छोटी छोटी एसेमध्ये प्रेझेंटेशनचा पार्ट येतो की तुम्ही प्रेझेंटेशन कसं करतात. मुलींची हँडरायटिंग नॉर्मली चांगली असते, मुलांचं ते प्रॉब्लेम असतो, माझा पण प्रॉब्लेम होता. खूप सारे लोक चांगलं अंडरलाईन करतात किंवा हायलाईट करतात, दुसरा इंक वापरतात. माझ्या एसेमध्ये मला तो फ्लोमध्ये हे सगळं करता नाही आलं आणि माझं असं असतं की एकदा स्ट्राईक झाला तो मिस व्हायच्या आधी मला लिहायचं असतं. तर रायटिंग पण घाण आली, अंडरलाईन मी केला 1-2 जागा केल्या पण इतका घाण दिसत होता की मी सोडूनच दिला. तर ते तुमच्यावर असतं प्रेझेंटेशन कसं करता. प्रेझेंटेशननी मी ऐकलं आहे मार्क्स इफेक्ट होतात आणि लॉजिकली पण होतच असतील. जे चांगला दिसतो त्याला जास्त मार्क मिळणारच आहे. ते सगळं तुम्ही आधी प्लॅन करून ठेवा. माझ्यासारखं लास्ट मोमेंटला बघून घेऊ असं नका करू. मला स्टार्टिंगपासनं चाईल्डहुडपासनं एसेमध्ये खूप चांगले मार्क पडलेत आत्तापर्यंत. मी लिहितो पण इंग्लिशमध्ये, तर मला असा ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी एसेचा सेगमेंट बघून घेईन की माझा लँग्वेज स्किल्स आणि माझा इंग्लिश का स्किलवर मी काढून घेईन. आणि तो एकदम फॉल्स होता आणि पोटेन्शियल हजार्ड होता तो, जे मी आता ॲडमिट करतो आहे फ्रीली की नाही थोडंसं करायला पाहिजे होतं. मी केली होती SSC प्रॅक्टिस
4 या 5 प्रॅक्टिस सेशन्स दिले होते मी. एक 15 दिवसात एक लिहायचो आणि सगळ्यांना द्यायचो की तुमचा फीडबॅक द्या, तुमचा फीडबॅक द्या. फीडबॅक पण चांगला मिळाला मला. आणि तो फीडबॅक ज्यांच्याकडनं घेतात त्याचा एक स्पेशल असतो. आता खूप साऱ्या लोकांनी डेली बेली मूवी बघितली असेल, माहिती किती लोकांनी बघितली आहे. तो जो एक लेवल असतो सिनेमाचा, ते जर माझ्या बाबांना दाखवला तर 10 मिनटं पण ते हात नाही थांबणार त्या मूवीच्या. 2 मिनटातच बाहेर येतील ते. इनफॅक्ट मला वाटतं ते पोस्टर बघूनच जाणार नाही त्यात. एसेमध्ये पण जेव्हा आपण लिहितो, आपलं एक्सप्रेशन, आपला थॉट, आपला जनरेशनच वेगळं आहे. जे चेकर असेल त्याच्या काय यांच्या काय माहीत नाही. तो 40 असू शकतो, 60 असू शकतो, 70 असू शकतो, ओल्ड स्कूल, न्यू स्कूल, मॉडर्न, एट्सेट्रा एट्सेट्रा एट्सेट्रा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला हे सगळ्यासाठी केटर करावं लागतं. तो क्लायंट आहे आणि यू आर द सर्व्हिस प्रोव्हायडर. तुम्हाला असा एसे द्यायला पाहिजे की कुठलाही सेन्सिबिलिटीचा माणूस, कुठलाही रिलिजनचा, कुठलाही बॅकग्राऊंडचा, कुठलाही असू दे, एनी रँडम पर्सन, त्या एसेमध्ये असं काही नाही आहे जे त्याला ऑफेंड करेल. आणि त्या एसेमध्ये खूप काय आहे जे त्याला आवडेल. जिथपर्यंत तुम्ही हा मॅनेज करू शकाल तिथपर्यंत तुम्हाला चांगले मार्क पडतात असेल. तर सोर्स तुमच्या आहेत, फक्त हे एसेचे थोडेसे पॉईंट्स लक्षात ठेवा. माझं सायकोलॉजी ऑप्शन नाही, मला काय आयडिया नाही आहे सायकोलॉजीचा. पण बऱ्याचशा जणांनी काय लिहिलं ते आपल्याला माहिती नाही. एक आणि दुसरा 1 डिजिट स्कोअर आहे तर काहीतरी चुकीचं आहेच. तुमच्या आधी UPSCला कळलं असेल ते. बिहाइंड द सीन सगळं काम चांगलाच असतो. एक अजून आहे, मला खास हे सांगायचं होतं. जेव्हा डिसाईड करून घेतलं UPSCची एक्झाम द्यायची आहे, ज्या थालीमध्ये ज्या ताटात आपण खातो त्याला छेद नसतं, छिद्र नसतं पाडायचं त्याच्यात. ठीक आहे. खूप लोक UPSCच्या प्रोसिजरला, त्याच्या एक करेक्शनच्या मेथडला, एव्हरी स्टेज फ्रॉम प्रिलिम्स ऑनवर्ड्स, फ्रॉम अप्लिकेशन फॉर्म एक्सेप्टन्स ऑनवर्ड्स टिल द रिझल्ट कम्स, टिल द रँकिंग कम्स, खूप डाऊट करतं. खूप. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा, पण वेन यू आर प्रिपेअरिंग, डू नॉट केटर फॉर दिस डाऊट. इट इज नॉट समथिंग दॅट इज ॲडवायजेबल फॉर यू. जर एकदा डाऊट तुमच्या मनात बसला तर तुम्ही कुठलाही एफर्ट 100% डेडिकेशनने करू नाही शकणार. आणि एकदा तुमचा एफर्ट चुकला, without that doubt being genuine also, you give them 100 reasons for them to fail, and the fault will lie with you. जर सिंगल डिजिट स्कोर येते त्यांना पण माहिती आहे. जर काहीतरी झमेस, your batch will not face that because corrective action will be taken, for sure it will be taken. आणि शेवटी तो लक, या बॅचचा लक असा होता की त्यांच्या ऑप्शनला नाही मिळालं. त्याच्या आधीच्या बॅचचे 3 टॉपर सायकोलॉजीचे, आम्ही काय म्हटलं नाही, कोणी काय म्हणत. तर लक असं असताना आपण काय करू नाही शकत. आणि हे एक्सेप्ट करून अजून एक अटेम्प्ट कसा देणार हे आपल्या हातात असतं. तर तुम्ही डील करून घ्या. See, pressure is inevitable for everybody. How one person deals with pressure is unique to that particular person. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग करा किंवा तुम्ही मेडिटेशन, योगा, माझ्यासाठी दुसरा काहीतरी होता, माझ्यासाठी फिजिकल एक्सरसाइज होता की स्विमिंग, वॉट एव्हर इट टेक्स टू कीप यू इन द राईट फ्रेम ऑफ माइंड, यू कॅन डू. दॅट इज ओके. डिजेक्शन, डिप्रेशन हे सगळं नॉट युनिक टू UPSC. जर मला फर्स्ट सेमेस्टरमध्ये कॉलेजच्या 1 KT आली तरी मी डिप्रेशनमध्ये जाणार, तरी मला वाईट वाटणार आहे, सो ऑन अँड सो फॉर्थ. काहीही रिझन असू शकतो. ही एक गोष्ट आहे जी UPSCला युनिक नाही आहे, बट लाईफला युनिक आहे. सो दिस क्वेश्चन शुड बी टार्गेटेड अबाउट हाऊ यू गो अबाउट लिव्हिंग युअर ओन लाईफ्स अँड नॉट हाऊ यू गो अबाउट क्लिअरिंग दिस एक्झाम. ओनली थिंग इज ह्या एक्झामच्या पिरियडमध्ये हे सगळ्या क्वालिटीज एकदम फोकस होऊन एकदम म्हणजे असं स्पॉटलाईट येऊन जातो तुमच्यावर. दर एक स्टेजवर तुम्हाला एक्स्ट्रा फील करायला लागतं. यू हॅव टू डील विथ दॅम, नॉट ओनली फील दॅम, डील विथ दॅम. ते तुम्ही कसं करता हे त्याच्यावर डिपेंड करतं की throughout your life, how you have successfully learned from every cycle of depression that you have faced. कारण की खूप सारे तुमचे पण तुम्ही बीट नाही करत आधी, ते तुम्हाला आता असतो. अँड ते करायला कोणी तुम्हाला शिकवणार आहे मला माहिती नाही. इफ यू आर न्यू, इफ यू डोंट नो, देन यू शुड बेटर ट्राय अँड फाइंड आउट. पण इट इज ॲडवायजेबल दॅट यू कॅच होल्ड ऑफ वन थिंग, कारण की इंटरव्ह्यूमध्ये पण ते कामात असतो. आणि यू कॅच होल्ड ऑफ दॅट वन थिंग अँड कीप डुईंग इट बिकॉज इट कीप्स यू इन द राईट फ्रेम ऑफ माइंड. And because it helps you, not because it is necessary for UPSC, it will help you irrespective of whatever examination, whatever you do in life. That is it. How to work on vocabulary.
See, vocabulary is a place where a lot of people face problems. Newspapers are one area, good books are another. Every time when I was younger, in third and fourth, my sisters, I had two elder sisters, both of them were convent bred. I was always made to feel very conscious of the fact that my English was not good because they had a different system. So from second and third onwards, every book that I read, and I used to read their books, and every newspaper I would read, to date, every time that I find a word I don't know, I used to circle and note it somewhere, and then find out the meaning, and then make it a point to use that word in one sentence somewhere. Somewhere. You should not be afraid to make mistakes like that. I have made so many mistakes I can't tell you. But I have found that over a period of a few years, my vocabulary started improving. In your case, you will not have a period of years for that particular exam. In that case, what you can do is, CAT चे खूप सारे बुक्स येतात, CAT एक्झामचे, MBA वाले एंट्रन्सचे, त्यांच्या इंग्लिशचा खूप महत्त्वाचा एक सेगमेंट असतं पेपरमध्ये. त्याच्यासाठी टाईमचे, INSचे खूप सारे इंग्लिश स्पेसिफिक बुक असतात विथ अ लॉट ऑफ वर्ड, सिमिलर साऊंडिंग वर्ड्स एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. त्या लेवलपर्यंत पण आपण पोहोचलो तर पुष्कळ होतो. Vocabulary is enough for us there also. Pick one of those books, see what is there. What I personally would do in your place is go through a lot of previous year's papers, English segments. Those who don't know, UPSCचे NDA आणि CDSE पेपर्समध्ये पण throughout 20 or 30 years they've asked English vocabulary, especially NDA मध्ये. Pick those words, see what words are repeated, see generally what type of words are being asked, whether they are similar sounding, whether the spellings are tough, whether they are slightly oldish words or commonly used words which a lot of people confuse, and then go about identifying where I would find such words in use, and then go about preparing vocabulary. But vocabulary साठी काही shortcut नसतोच. You will have to work extremely hard for it, and the rewards will be tremendous for the long run for you, at least for the long run for you. Any more questions? Can we get your mail ID? No, I can't hear. Can we get your mail ID? Rewrite the Mail ID. Mail ID. my mail ID. My mail ID is Swamy, SWAMY. SWAMY _ me, M-E. Me, M-E. @rediffmail.com. If anybody happens to mail, kindly mention today's date or the venue of this place so that I can place who is mailing to me. You are always welcome to post your doubts. I might not be able to reply immediately. Times are a little busy, but I'll make it a point to get back to you sooner rather than later. Now, one question that I've been asked, and a slip here says, what are the special efforts and hard work that you would suggest to secure single-digit rank? See, the thing about single-digit ranks is there are only 9 every year. And there is something about the single-digit segment which sets it apart from all the other segments. You normally tend to notice somebody with a single-digit rank and at once presume that anybody in a double digit, that is 10 to 99, is the same. That is wrong. Basically, it is wrong. A single-digit ranker does nothing extraordinary or different from everybody else in their course of preparation. Only thing is, he has hit more things than he has missed in the course of his preparation. What levels you set for yourself and what you aim at when you say I have completed a part of my portion is something that varies from person to person. I have had friends who have read one passage of Introduction to Marx and come to me and say I know Marx. Even the best Marxist today does not know Marx. Even Marx himself did not know Marx. When he was alive, Marx said, whatever I am, I'm sure I'm not a Marxist. So that being the case, your level, the level that you set for yourself of comprehension, of understanding, of basically being thorough with a particular part of the syllabus will actually determine how good you are in that particular area. So if I fail to satisfy myself with anything but the best material, if I fail to satisfy myself with anything but the best marks, it is a corollary of the fact that I will fail to satisfy myself with anything but the best ranks. Single digit ranks are something you cannot aim, you cannot assure or guarantee yourself before you give. Everybody faces the same thing. But if you do what everybody does, only a little better, or if your case is like mine where Lady Luck suddenly decides to smile on you one fine day and gives you a single digit rank,
you will end up with a single digit rank. But one thing I can assure you, not only about the single digit ranker, but most people who end up in the top segment of the results, is that the level that they set for themselves, the benchmark, the bar, is often so high that even half that level would suffice for them to clear the exams. And that is where they set themselves apart. In every answer they get 5 marks or 2 marks or 3 marks more than the next person. And all of these answers in all of the papers add up to give them a 50-mark window over everybody else, which gets them into that single rank range. My honest advice to anybody and everybody here would be to not look for, say, ranks. Basically, don't look for ranks, look for services. If you have a service of choice, aim to get that service. Till you get that service, be happy. Because of a single fact that when you give your mains, you've got 2 optionals. Your optionals are moderated. The moderation is often beyond you. A lot of factors go into it which we can't control. There might be occasions where both of your optionals you have topped, but you are still out of the 9 in the top. When I say there are 9 tops and I give each of them 2 different options, 18 subjects, and the optional list goes up till around 41 or 43 subjects, I don't know the exact number. So when I say 18 subjects are in the top 9, there will be a significant number of subjects who are not in the top 9, despite prospective candidates and aspirants having topped that particular subject on India. So to aim for something so small as 7, 9, 10 ranks, top single digit ranks, and keep hoping that I will one day end up with that rank, you might feel after you've cleared and got your service that you were aiming too high. I did not want this particular rank. If I could have chosen, I would have chosen the first rank. I wanted IFS, today I have IFS, I'm the first guy entering IFS this year, so I'm happy. And probably even y'all, when your turn comes, you will realize that everybody in that list from the first to the last, and many guys outside that list, would have worked just as hard as you, if not more hard, and would have deserved the spot just as much as you. But there was something which you cannot explain which got you that spot and did not get that, you did not get them that spot. What that thing is, I can't define, and I don't think anybody of you will be. If you can, please get in touch, you know my mail ID already. But that's why a single digit rank is good to get but difficult to aim at. There is no sense in aiming at that rank, because if there are few amongst you who can aim and can get it, then my hats off to them, they are very good, exceptional people. But for most people, the external factors which control others' score and others' performances are so many that you cannot guarantee yourselves a single digit rank till you are the absolute best in terms of magnitude in your own optional as compared to everybody else. As in, if I level out all the options as one, even then your performance would have been so good that you score almost out of in everything that you touch, and that is a seriously high level. And such a person, if it is his first attempt and he's getting here, is exceptional, or if it is his second attempt, would have already scored somewhere in the top segment and got his service in the previous year itself, so he would not have to give the paper again. So single digit ranks, don't aim at your service, get your service, or aim at the top and land wherever you can. That's one of the 2 you have to choose and get. So I think I should call it a day. It was great talking to you all. Thank you for coming and listening to me so patiently.